तासाच्या आत न्यायाधीश जात होता आणि पाठीमागून कंक येत होता, चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. या शेतकऱ्याच्या 3 गुंठे गव्हातनं घोडे पळाले. 44 घोड्यांच्या गुणिले 4 इतक्या तापाने घोड्यात गव्हाच्या वंब्या इतक्या चुरगाळल्या. त्याचे एवढे एवढे पैसे 3 दिवसाच्या आत शेतकऱ्याचा निधी जमदार साहेब त्याच्या घरी जात होता. असा जगातला पहिला राजा आहे, त्याचं नाव छत्रपती शिवराय. आणि एवढा मोठा पुरुषार्थ असताना सुद्धा वारकऱ्यांच्या पुढे महाराज तुकोबारायांच्या पुढे छत्रपती वागतील नवल नाही. कारण छत्रपतींना एकदा तुकोबारायांनीच वाचवलं होतं. कारण पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, या विश्वातला धर्मनिरपेक्षपणा सांभाळायची ताकद ज्या राजात आहे, त्या राजावर आलेलं संकट मिटवा. म्हणून गरुडाला घोडं केलं नवनाथ बुवा, गरुडाला घोडं केलं आणि पंढरपुरातले मालक छत्रपती झाले आणि एका दिशेनं पळाले. आणि मग राजानं त्या पुढच्या राजानं सांगितलं, शिवाजी भोसले भाग गए बोले. आणि छत्रपती कीर्तनात बसले होते. तोपर्यंत सैन्य तिकडं. आता गरुड जर घोडं झाला असेल तर कसा पळाला असेल. गरुड एकदा गाढव पण झालते बरं, गोरोबा काका करता. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बुट उचली जा पण हराम खोरायचे नाही. छत्रपतींनी बूट उचलला वारकऱ्याचा. गरुड गाढव झाले वारकऱ्या करता, गरुड घोडे झाले धर्मनिरपेक्ष राजा करता, चांगल्या लोकांकरता वाका, आदर्श संपन्न लोकांकरता वाका. हरामखोरांसाठी भंगिऱ्यांसाठी वाकून आपली 60-65 वर्षाची जिंदगी यांच्याकरता मातीत घालू नका. 3 दिवसाच्या आत जनतेचे पैसे, शेतकऱ्याचे पैसे त्याच्या घरी जात होते. हिशोबनीश आणि न्यायाधीश घेऊन जात होते. काय राजा महाराज. आणि एवढी औदार्यता असताना सुद्धा वारकऱ्यांच्या पुढे वाकणं ही नम्रता त्यांच्याकडे होती. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भक्ती मिनिटात जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या नामाचा गजर केला जातो महाराज. का? ती नम्र आहेत. तुकोबारायच्या नामाचा गजर केला जातो, नम्र. शांतीब्रह्म नाथबाबांच्या नावाचा गजर केला जातो, ती नम्र आहेत. महाराज या लोकांकडं एखादा व्यक्ती आला तर त्यांच्याकडं ती वाकायची. पण हे वाकल्याच्या नंतर पुढचे फुगायचे. नाथ महाराज माझ्या पाया पडले. अरे तुझ्या पडले नाही, तुझ्या वेशाच्या पडले. तू वारकरी वेशातला व्यक्ती आहेस, पुरुषार्थी आहेस तू. बसा सर. विठाला विठाला. एक सामान्य अभ्यासू माणूस नाथबाबांच्या घरी गेला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नमस्कार केला, जेवायला वाढलं आणि स्वतःच्या 2 पुस्तकं वाचल्याचा गर्व धरून नाथांना वेठीच धरलं. तुम्ही संध्या केली का? गिरिजा काकी आल्यानं सांगितलं, बाबा
आज गडबड आहे, पंत्राळ लावल्या, आता काम आहे, विसरली असेल, नाही जेवत मी त्यांच्याकडे. नाथांनी सांगितलं तुम्ही संध्या कशा करता देवाच्या प्राप्ती करता, कधीपासनं करता? 40 वर्ष झाले. भेटलाय का देव? नाही. मी संध्या करतोय किंवा करत नाही, ज्याने तुम्हाला भातावर तूप वाढे तोच देव होता. झाली संध्या, संदेह माझा गेला. काय ताकद महाराज, काय पुरुषार्थ. तरी पण सामान्यांच्या पुढे वाकायचं. तुकोबारायकडे एक व्यक्ती आला, तिथेही वाकले. आळंदीतल्या मालकांकडे एक धरणेकरी आला बीड जिल्ह्यातला, तरी वाकले. काय नम्रता महाराज, किती मोठा पुरुषार्थ. हे भक्तीचे सूत्र आहेत म्हणून यांच्याकडे कोणी वाकत होतं. एक 15 मिनिटात मुद्दा आहे का, हे खरे भक्तीचे सूत्र आहेत, त्याच्याकरता यांच्याकडे कोणी वाकत होते. तुम्ही गंध लावणारे वागताल नवल नाही. नामदेवराय, आळंदीतले मालक ज्ञानोबराय आणि देहूतले मालक तुकोबराय यांच्या पुढे कोण कोण वाकत होतं जोंजाळ साहेब 15 मिनिटात ऐका. रामेश्वर शास्त्रीला शाप प्रदान झाला. पत्रिकावरचे शास्त्री नव्हते बरं. 450 वर्षापूर्वी प्रचंड अभ्यास केलेले शास्त्री म्हणजे रामेश्वर शास्त्री. आणि माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि परभणी जिल्ह्यात प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता एकच शास्त्री जिवंत आहेत, प्रल्हाद. हे काशी विद्यापीठातल्या पुरेपूर मार्कानं पास झालेली महाराष्ट्राचं नाव उंच करणं. आजही तुकाराम महामुनींचा फोटो काशी विद्यापीठात आहे. ज्यांनी अभ्यास करून सकाळी त्यांची लघवी कुंखासारखी व्हायची, इतका अभ्यास केला. आणि महाराष्ट्राची शास्त्री पदातली मान जर तिकडं उंचावली असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी. काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार. लोककीर्तन ऐकतील नवनाथ बाबा नवल नाही की जगन्नाथ अण्णाचे कीर्तन ऐकून आपण लोकांना कीर्तन सांगावा. हे कीर्तन जगन्नाथ अण्णाचं. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा शास्त्री आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण 450 वर्षापूर्वीचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. अंगडशा फकीराचा शाप लागला, अंगाचा दाह होऊ लागला. रामेश्वर शेळके नाही बरं, रामेश्वर शास्त्री ते हो. उगत ते म्हणायचे मलाच शास्त्री म्हणालीत का नाही, नाही असं नाही. तर आहे ना, पाण्याच्या बाहेर निघले की रामेश्वर शास्त्री असे पेटूच लागले. ऐकलं असेल तुम्ही बाबांचं, ते चांगल्याच्या हौदातला मोती आहे. अंगाला ओले कपडे बांधून तुकोबारायच्या दारात बाहेर आले. कोण आहेत? रामेश्वर शास्त्री. काय झाले? अनगडशाह फकीर. हो, ते काही साधा फकीर नव्हता. दुकानात दुपण काढणारा नाही. महाराज, पात्रता असली पाहिजे मोठ्यांच्या जवळ बसण्याची. तुकोबारायच्या कीर्तनाचा ओरिजिनल परंपरेतला फोटो, यडगळाईनं काढायला नाही पाहायचा नवनाथ भाऊ. ओरिजिनल फोटो. त्या फोटोमध्ये मंबाजी बुवा गोसावी बसलेले, बाजूला छत्रपती शिवराय बसलेले आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा फकीर कीर्तन ऐकायला बसलेला. सिद्ध फकीर होता. महाराज, जे भक्तीचे समुद्र आहे ते. आपण निदान भक्तीचे कण तरी व्हायला पाहिजे. हे लोकांपुढे वाकत होते, धर्मापुढे वाकत होते, यांच्या पुढे कोण वाकत होते याचा मुद्दा आहे का? मग रामेश्वर शास्त्रींना एक अभंग दिला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. अभंग दिला. ते वाचिल्याबरोबर रामेश्वर शास्त्रीचा शाप संपला. फकीर हुशार होता. इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, हे परवरदिगार, हे खुदा, कौन बंदा है, हमारी शापवाणी खारिज कर डाली. अनगडशा फकीराच्या सेवकानं सांगितलं, सरकार कोई तो तुकोबा बोलोबा अंबिले, उन्होंने आपकी बाणी खारिज कर डाली. अनगडशा फकीर म्हणजे ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात चिमटा वाजीला नवनाथ बाबा, तिथं पाऊस पडत होता असा सिद्ध फकीर होता.
आणि माझी वाणी खोटी केली. हे परवरदिगार, कौन बंदा है ऐसा? सेवकानं सांगितलं, सरकार चिल्लाइए मत, यही कई दूरी पे देहू नामक गाव है. मला काय हिंदी जास्त येत नाही. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई, मी खाली राहिला. आणि मी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिने धिरडे करूच नाही. कशाला येडेपणा करायचा? पिठल्यातले गोळे फुटणं तर म्हणली गुलाबजामुन करतोय. म्हणलं राव दे मंजुळा, तसंच दूध पितो. कशाला ताण तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर कशाला गुलाबजामुन करतो? मला मराठी येतीवच झालं. एक जण म्हणला आमच्याकडे तुम्ही हिंदीत कथा करा, तुम्हाला भरपूर. म्हणलं माझ्या नदीला पाणी आहे, मला ईर खांदायचा नाद नाही. नदीतच मोटर टाकून ऊस भिजितो. कशाला ईर खांदा आणि पाईपलाईन करा? आहे की नाही नवनाथ बाबा? काही गरज नाही ती. तिथपर्यंत पोचले मोठी लोक. जोंजाळ साहेब अनुभव घेतल्याशिवाय कोणाला मानत नसतात. शेळके साहेब, हे मोठ्या माणसांचं मत असते. येडपट कोणाचं ऐकून उदू उदू करतात. अनगडशा फकीराने तिथली सिद्धता पाहिली. पिठाचे कण कटुऱ्यात पडल्याबरोबर कटुरं भरून जाते. त्यावेळेला अनगडशा फकीर मोराची पेंडी घेऊन चिमटा वाजून तुकोबराच्या तुळशीला प्रदक्षिणा करीत होता. तुकोबराच्या तुळशीला प्रदक्षिणा करत होता. तिथून जीवनभर तुकोबराच्या कीर्तनातल्या घोंगडीची घडी करायचं काम नवनाथ बाबा अनगडशा फकीरानं केलं, की ज्याच्या शापानं रामेश्वर शास्त्रीचं अंग फुटून गेलतं. कळालं तुम्हाला? मुस्लिम धर्माचा धर्मगुरू सुद्धा ज्यांच्या पुढे वागतोय ती वारकरी संप्रदायातली लोक आहेत. यांच्याकडे भक्तीचा सागर आहे. म्हणून सगळ्या शक्ती ज्यांच्या पुढे वागतात ते भक्तीचे सूत्र आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आणि नामदेवरायाचा 3-4 मिनिटात ऐका. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतील, पण मी नाही मोठं करणार. एवढी मोठी तुम्ही शहरातली माणसं आहेत आणि एवढ्या मोठ्या विद्वान पैशावाल्या सगळ्या लोकांना फार त्रास नाही. आमचे खेड्यापाड्यात कीर्तनं चलते. आपलं पिकल बळडी कळडी घोडी उदो अंबाबाईची पळडी. तुमचा मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा कुठं तुमच्या नादी लागू. विठाला विठाला हुशार लोक असतात शहरातली. उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय यात्रेकरता गेले. आपण किती नम्रता ठेवायला पाहिजे यांचं ऐकून. यांच्या पुढे कोण वागतं याचा विचार करा. उत्तर भारतातला प्रांतीय राजा मुघल होता. जोंजाळ साहेब एक मुघल होता, पण त्याचं नशीब इतकं गोड होतं. त्याचा प्रधान मात्र हिंदू होता. त्याचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. जोंजाळ आपलं नवनाथ बाबा चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने त्या मुघल राजाला सांगितलं, सरकार महाराष्ट्र के ज्ञानदेव राव नामदेव 2 संत आए वाले, चलो मिलने को जाएंगे. आता तो मुघल राजा होता. दर्शना करता, भेटी करता, सन्माना करता, स्वागता करता निघालेत. पण या मुघलाच्या पंजोबापासून एक त्या प्रांतात विहीर होती. जोंजाळ साहेब एक विहीर होती. त्या विहिरीला पावसाळ्यात पण ईदभरच पाणी. उन्हाळ्यात तर गोदडं टाकून झोपायच्याच कामी. चळके साहेब पावसाळ्यात पण ईदभर पाणी. आणि त्या विहिरीच्या कडेला उन्हाळ्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बसले. अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा लघिमा लघिमा नावाच्या सिद्धीला आमंत्रित केलं आणि त्या विहिरीतलं पाणी वरी काढलं. तिला काहीच नव्हतं. पावसाळ्यात ईदभर, उन्हाळ्यात काय कुठंतरी वलसर भाग दिसत होता. त्या लघिमेचं लाघव केलं. तीर्थवळीचं प्रकरण वाचा ना, लक्षात येईल तुम्हाला. सगळ्यांनी वाचा, तीर्थवळी वाचा, लक्षात येईल तुम्हाला. तीर्थयात्रेचा प्रसंग, तीर्थवळीत म्हणलं तीर्थयात्रेचा प्रसंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा आणि नामदेवरायचा. तर त्या विहिरीला जोंजाळ साहेब आस्थागत पाणी आत्ता आहे, तिच्यातलं काढायचंच काम नाही. ते वरूनच वाहते. 12 महिने वरून वाहते, वरून वाहते. त्यावेळेला त्या प्रांतातला राजा महाराष्ट्रातल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या समोर खडे गुडघ्यात घुसूस्तर खाली वाकला आणि मुजरा केला. मग या देशातल्या मुघलांना
नम्रता शिकवणारी परंपरा वारकरी परंपरा आहे. या देशातल्या मुघलांना सुद्धा नम्रता शिकवणारी परंपरा वारकरी परंपरा आहे. त्या परंपरेचा ध्वज तुमच्या डोक्यातल्या टोपीच्या रंगाचा आहे, इतकं लक्षात ठेवा. पाहे पा ध्वजेचे चिरघोट. त्याचा पुढचा आता 2-3 मिनिटात सिद्धांत. आता नामदेवरायच्या पुढे वाकायचे जोंजाळ साहेब. अनुभवाशिवाय काही काही माणसं कोणाला मोठं म्हणत नसतात. उगच नाही कोणाच्या नावानं हलकी वाजवायची तसं नसतं ते. आता माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचा तो पुरुषार्थ पाहला, तो साक्षात्कार आहे, चमत्कार नाही बरं. आपल्या देवांचा साक्षात्कार असतो, भिकारचोट देवायचा चमत्कार. आणि याच्यातली लय फुटके नशिबाची लोक भिकारचोट महाराजाच्या नादी लागणार, भिकारचोट देवायच्या नादी लागणार. जे देव स्वतः करता भीक मागायले ते तुम्हाला काय देणार आहेत? शेंदरी हेंदरी कोण पूजी. पुरुषार्थी देवाचं दर्शन घ्या, पुरुषार्थी देवाचे उपवास करा. कोण्या देवाचे उपवास धरायला? आपल्या बायका जोंजाळ साहेब व्यसनी नाहीत, पण पुरुषापेक्षा जास्त बिमार पडतात. याचं एकमेव कारण आहे नालायक महाराजाचं ऐकून नालायक देवाचे उपवास धरतात. आपल्याकडे फक्त 24 एकादशा, 5 परवान्या आणि 1 टाइम जेवून सोमवार, शक्य असल्यास प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबारायांनी उपवास सांगितलेला नाही. पण किलो साबुदाणा हप्त्यात ह्याच खाल्यात म्हणून लग्न झाल्यावर 4-4 महिन्याला नवरीची गर्भाशयाची पिशवी काढावी लागती. किती शोकांतिक आहे जोंजाळ साहेब. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतानुसार त्याचा निकष होतो की न कितीतरी दिवस साबुदाणा नुसता उपासच धरलाय म्हणून तिची गर्भाशयाची पिशवी. दोन्ही कुळाचा आनंद मातीत घातला. नका करू असं, ऐका वेड्या बाळ्याचं. अशा नालायक देवांचे उपवास धरू नका, पुरुषार्थी देवांचे उपवास धरा. ज्ञानोबराय तुकोबाराय. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जनली शब्द कळतो ना तुम्हाला, म्हणजे वेली. वाघीण जर येली असेल जोंजाळ साहेब, शेळके साहेब, आणि वाघिणीची दुधात जर कोणी पोळी खात असेल तर शेळी कशाला पाळायची? तरी म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं. बोकड्याच घालू बाब्याच्या कानात. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असतं? किती मूर्खपणा आहे हो, किती येडपटपणा आहे. हलकटांचं ऐकता तुम्ही. विठाला विठाला माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. आणि हाही निर्णय तुमच्यापर्यंत आला नसेल तर प्रांतीय संत झाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, राष्ट्रसंत दुनियादास महाराज झाले. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. भुवा रंगान दिसतो बगळा, भुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमलेल्या पटीवर चाले हातभटी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, हे दारूची शिष्याना लय आहे चोरी. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिष्याना लय आहे चोरी. बुवा रंगानं दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय आशे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे. राष्ट्रसंत, शासनानं पुरस्कृत केलेली व्यक्ती. भंगिऱ्यांचं नाही सांगणार तुम्हाला. म्हणून जे तुकोबारांचं मत होतं ते पुढे राष्ट्रसंतांनी मांडलं, तरी भंगिऱ्याची डोकं भिजतच नाहीत. विठाला विठाला दारात एक 2-4 पाया आलेली गाय घेऊन आला. मला सांगा झुंजाळ साहेब, माझं शिक्षण जरी कमी असेल नवनाथ बाबा, सगळ्यांना विचारतो. ॲडव्होकेट देशमुख वकील आहे, आमचे तुकाराम आहेत, आमचे महाराज आहेत. आपल्याला जर 5 हात आले तर झोपता येईल का? दादा 3 नाका आले तर इथे एक इथे एक आणि पहिलं एक. मग एखाद्या ज्या गायीवर जर पाठीला 7-8 पाय आले म्हणजे ती पूजनीकच मानता? ती व्यंग म्हणावं लागेल, दिव्यांग म्हणावं लागेल. आणि ती गाय घेऊन एक जण दारात टेम्पो टाकून आला, टेम्पोत टाकून त्या छोट्या हत्तीत टाकून आमच्या दारात उभा. मी शेतात गेलतो,
मला सकाळी कीर्तन नसलं मी शेतात जात, मला देवापेक्षा जास्त शेती आवडती. त्याचं एकमेव कारण आहे जवंजाळ साहेब, आमची माळ जिवंत ठेवायचं शेती करते. जगातले सगळे मंत्री एका जागेवर आणले तरी गहू तयार करता येणार नाहीत. जगातले सगळे डॉक्टर एकत्रित आले जमिनीला इंजेक्शन दिलं तरी गहू तयार करता येत नाहीत. जगातले सगळे महाराज एकत्रित आले तरी गहू तयार करता येत नाहीत. आणि गहू हा शाकाहार आहे आणि शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेती करते. म्हणून मला देवापेक्षा जास्त शेती आवडते. विठाला विठाला. दारात टेम्पो राहिला आला ते आमच्या पोरायची माय रांगोळ काढीत होती. पोरायची माय म्हणजे माझी बायको. दारात सकाळी सकाळी रांगोळ काढीत होती. गाडी सुटलेली होती, तुमच्या पैशाची घेतलेली होती. माणसानं खोटं कशाला बोलायचं, होती घेतलेली पैसे. शेतीचे भरपूर पैसे आहेत आणि तुमचे बी आहेत. चांगली गाडी घेतली आणि ते माणसं हुशार असतात. ते लगेच पाहिलं, बाई काय तुम्ही पुण्यवान आहात, काय तुमचा स्वभाव आहे माय, काय तुमचं नशीब आहे, तुम्हाला महाराज मालक भेटलेत. भजे तळणाऱ्याला बी महाराज म्हणतात. आणि लवकर पघळणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातली माऊली. 40 वर्षाची साधना झाली सेवामाय गायीची. एकच गाय, त्या गायीवर ह्यो जगायला आणि काय याची सेवा करायला. आणि 40 वर्षाच्या साधनेने माय एक मनी भेटलाय बर का. आणि काय माय तुमचे महाराज तुमचे पती आहेत, बऱ्यापैकी त्यांचं नाव मोठे माय, तुमच्यावर प्रसन्न झालो आणि मनी घेऊन टाका. वल्या कपड्याने याची पूजा कर जा. महाराज बाहेरून आल्या वल्या कपड्याने याला लोटांगण घालायला जा. तांदळाच्या वाटीमध्ये बेलाचं पान ठेवा, त्याच्यावर हे मणी ठेवा, याची पूजा करा. हा मणी तुम्हाला प्रचंड पैसे देईल बर का माय. घेतला आमच्या पोरायच्या माईन मणी. आणि बुवानं सांगितलं माय पोते कशाचे येतं. 200-400 कट्टे होते सोयाबीनचे, त्याच्यातला एक कट्टा नेला. हो, आता सगळ्याची गेल्यावर 7,000 झाली. एक कट्टा नेला. मी असंच श्राद्धाचं कीर्तन करून आलो. वरूनच सांगितलं खालच्याच बाथरूम मधून आंघोळ करून वर या. मी म्हणलं मी कीर्तनाला गेलतो, मी मौतीला नव्हतो गेलो. पण ऐका ना आजचे दिवस माझं फुरसनाचं ऐकावं लागतं जवंजाळ साहेब. फुरसन शब्द तुम्हाला शहरातल्या लोकांना कळणार नाही. नवनाथबा तुम्हाला तुमचा जन्म खेड्यात आहे त्याच्याकडे माहिती. फुरसन म्हणजे काळी कचरा. 5ची मोटर चालू आहे आणि दांडात काळी कचरा पडला, दांड फुटला, ऊस कोरडा, एरंडच भिजले. हो, मग थोडी काळी कचऱ्याला साधं समजायचं नाही. मी केली आंघोळ, तसाच ओल्या कपड्यांवर आलो. इथं नमस्कार करा. आता देव्हाऱ्यात टेकल्यामुळं मी वाकलो. आणि मग थोड्या वेळाने विचारलं काय, हा म्हणी पैसे देतो बरं का. कोणी दिला. दारात एक 7-8 गाईला पाय आलते, त्या पायाची गाय घेऊन आलेला माणूस, त्यानं 40 वर्षाच्या साधनेची तपश्चर्या आपल्याला देऊन टाकली. त्यानं आपल्याला मणी दिला बरं का, हा पैसे देतोय म्हणी. त्यानं काय नेलं, एक सोयाबीनचा कट्टा. मी म्हणलं आपण दोघंच घरी येतं, कोणी ऐकन याच्याकरता कडी तरी लाव. मी आतून कडी लावली आणि मान महीच वाकिली. मी म्हणलं सांडाळणी, पैसे देणारा मनी तुला द्याला आणि तो कटाने आला काय, त्याच्या गोळ्या संपल्यात का ग. तो येडा आहे का पैसे देणारा मनी तुला द्याला. गळ्याच्या शपथ अशी माझी बायको नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय. पण तुमचं सांगायलो इतकं लक्षात ठेवा. विठाला शेळके साहेब, जवंजाळ साहेब, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे नाव माहीत नाहीत, घेतले अशी गृहीत धरा. आत्तापर्यंत टी व्हीवर आणि पेपरवर नवनाथ महाराज बुवा जेवढ्या बातम्या येतात का, ह्या हाय प्रोफेशनल लोकांच्याच येतात. याला हात दाखव, त्याला हात दाखव, याचं तीर्थ, याच्याकून फुल घे, इथं नारळ बांध, तिथं लिंब बांध, इथं चाकू बांध, इथं तिरशूळ फाटा बांध, इथं घोड्याचा नाल ठोक. थोत्रात ठोकायला पाहिजे काय काय नाल. काय नालायक पण आहे. इथं गांडा बांध. हे ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा नाही. हो, हे सगळ्यात पैशावालीच लोक ही गर्दा जमा करतात. विठाला विठाला. गुराखी गाई घेऊन आलाय. गुराखी तिसरा पुरुषार्थ बस झाला. आता तिसरा पुरुषार्थ, गुराखी गाई घेऊन आला आणि मुघल बादशाने एका चपक्यातच गाय कापली.
माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं पाणी लघिमेच्या लाघवानी बाहेर आलं, गुडघे टेकून नमस्कार केला, नामदेवरायच्या पुढे गाय कापली. नामदेवरायचे डोळे रडत नव्हते नवनाथ महाराज, कारण ते पुरुषार्थी लोक होते, त्यांचं अंतःकरण रडत होतं. आणि चारुकीर्ती प्रधानाला सांगितलं, प्रधानजी काय गरज होती? महाराज, आपण महाराष्ट्रातली संत आहात, वारकरी आहात, आणि आमचा राजा मुघल आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समोर गुडघ्यामध्ये खडे टुचून त्यांच्या गुडघ्यातून रक्त निघतंय, तरी पण ज्ञानोबरायाच्या पुढे आमचा राजा वाकलाय. तुमच्या पुढे वाकावी माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? गाय जिवंत करा. नामदेवराय म्हणले, काय काम सांगितलं बाबा, काय काम सांगितलं? महाराज, नामदेवरायचा पुरुषार्थ ऐकून महाराष्ट्रातले वारकरी गायी सांभाळतात, तर एक गाय जिवंत करणं काय एवढं मोठी गोष्ट आहे? नामदेवरायनं सांगितलं, किती वेळात? 3 दिवसात. 3ही दिवस गायीचं प्रेत वाळलंच नाही जंजाळ साहेब, 3ही दिवस गायीचं डोकं वाळलंच नाही. तुटलेले 2, पण चेतन. हालत डुलत नव्हतं, पण सुकलं नाही नवनाथ बाबा, वाळलं नाही, काही नाही, काही नाही. संत शिरोमणी नामदेवरायानं शिंगाला हात लावल्याबरोबर गायीच्या, मृत कापलेल्या गायीच्या डोक्यातून डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. आता काही लोक म्हणतील, हे नाही का अंधश्रद्धा? अरे सुंबळ्या, हा साक्षात्कार आहे, अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा काही असतोय, राखाचा रुपया तयार करणं. मग राखाचा जर रुपया झाला असता तर बँका टाकायची काय गरज होती? राख आणा, पैसे न्या, राख आणा, पैसे आणा. हे मूर्खपणा आहे नाही, हा साक्षात्कार आहे. रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवणं साक्षात्कार आहे, भिंत चालवणं साक्षात्कार आहे. तुकोबरायच्या कीर्तनात शिवजी कासाराचा मुलगा उठला होता. शिवजी कासाराचा मुलगा. महाराज, तो कासार इतका पवित्र होता, वयस्कर स्त्रीला बांगड्या भरत असताना माय म्हणून हात लावायचा, मध्यम वयातल्या स्त्रीला बांगड्या भरत असताना बहीण म्हणून हात लावायचा, आणि कमी वयाच्या मुलीला हात बांगडी भरत असताना लेक म्हणून बांगड्या भरायचा. आणि तुकोबरायाने सांगितलं, देवा, एवढा मोठा निष्ठावंत वारकरी शिवजी कासार, याच्या नशिबाला हे का? कीर्तनात पूर्ग उठते ना आईचे डोळे पुसिते. हा साक्षात्कार आहे, चमत्कार नाही जंजाळ साहेब. वारकरी आपल्या सनातन संस्कृतीतले साक्षात्कार आहेत. आणि मग नामदेवरायानं गाईचं डोकं कापलेल्या शरीराकडे नेलं नाही, नमस्कार केल्याबरोबर डोकं आणि शरीर एकत्रित आलं, आणि मातोड्याच्या जाग्यावर आता गुडघे नाही टेकले त्या मुघलांनी, लोटांगण घातलं आणि संत शिरोमणी नामदेवरायाला प्रणाम केला. मला एकच म्हणायचं, हे भक्तिसूत्रातले डोंगर आहेत, हे भक्तिसूत्रातलं आकाश आहे, हे भक्तिसूत्रातला वायू आहेत, हे भक्तिसूत्रातली पृथ्वी आहे, हे भक्तिसूत्रातले समुद्र आहेत. म्हणून यांच्या पुढे दिग्गज वाकत होते. आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कणाचा जरी आस्वाद घ्या, किती नम्रता, निदान मायबापांच्या पुढे वाका. माझ्या माईंनो, आजच्या कीर्तनात एकच घ्या, रोज सकाळी आंघोळ केली की नवऱ्याचं दर्शन घ्यायचं. जगातल्या कोण्याही नालायक महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी बाई दिवसात 2दा किंदा 3दा दर्शन घेती, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही, शिवजींच्या सुद्धा पाया पडायचं नाही. हेच तुझ्या भेटी करता येतील. तिची देवावरी नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्याचं वाक्य नाही, नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांचे काय जागिरी आहे का? माझे मालक सांगतात, अष्टादश संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. मालकाचा आदर करणारी स्त्री. इकडच्यांना सांगतो, ज्याचे आईवडील जिवंत आहेत, कोणतंही काम असेल जंजाळ साहेब, किती बी अडचणीचं काम असेल, जाता जाता मायबापाला उभ्यानं का नमस्कार करणं होईनं, दिवस माणसाचा सोज्वळ जातो. ज्याचे आईवडील गेले असतील ना, दक्षिणेकडे तोंड करून आई बाबांचा फोटो लावा. किती जरी गडबड असेल, मारुतीरायचं दर्शन विसरलं तरी विसरू द्या, बाजूला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं मंदिर असेल, विसरलं दर्शन तर विसरू द्या, शिवजींचं मंदिर असेल विसरू द्या दर्शन, पांडुरंगाचं मंदिर असेल दर्शन विसरू द्या, जगदंबा गणेशाचं मंदिर असेल दर्शन विसरू द्या, पण तुमच्या पूर्वजांचं दर्शन घेतलं की सगळ्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. घरच्यांपाशी वाका, याचा धरीना अभिमान, करीना फुले जतन. निदान आपल्यापुढे वाका, एवढी तरी नम्रता अंतकरणात ठेवा. विश्व जिंकण्याची ताकद आहे भक्ती. ते